जे आलेत ते आलेत. ठीक आहे, आपण करू स्टार्ट. ठीक आहे, डेमो साठी एक मी न्यू फोल्डर बनवतो. फोल्डर कोणता बनवणार आपण? सेशन डेमो. मी 2 करतो. सेशन डेमो आणि याला सीएमडी मध्ये ओपन. ठीक आहे, सीएमडी मध्ये ओपन केल्यानंतर आपली फर्स्ट कमांड काय राहते? इन्स्टॉलेशन करून घेऊ. मग इन्स्टॉलेशन करून घेण्यासाठी आपण काय टाकतो? npm i. काय काय लागणार आहे आपल्याला? एक्सप्रेस, EGS, MySQL, util आणि बॉडी डॅश पार्सर. अजून बॉडी घेतलं आणि एक्सप्रेस डॅश सेशन एक लागणार आहे. अजून काय राहिले? झाले. आणि याला पॅकेजला करू इन्स्टॉल. आणि याला मी काय केलं? कोड पेस्ट डॉट केलं. याने काय झालं? VS कोडला ओपन झालं. ठीक आहे, तर आपलं जे काही सर्व्हरचं स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर बनवून घेऊ. त्यासाठी एक index.js ची फाईल बनवू. index.js आणि त्यामध्ये आपण काय जे पॅकेज इन्स्टॉल केले त्याला रिक्वायर करून घेऊ. तर पहिलं पॅकेज कॉन्स्ट आणि एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर नेक्स्ट वाला कोणता? की बॉडी पार्सर. बॉडी पार्सर इक्वल टू रिक्वायर आणि बॉडी डॅश पार्सर. ठीक आहे, त्यानंतर कॉन्स्ट घेतलं. एक युटिल पण रिक्वायर करू आपण. रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये युटिल. ठीक आहे, अजून काय? एक MySQL. रिक्वायर केलं आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये मी काय टाकतो? MySQL. त्यानंतर अजून एक काय राहील आपलं? की सेशन. सेशनला पण रिक्वायर करू आपण. रिक्वायर एक्सप्रेस डॅश सेशन. झाले आपले पॅकेज. ठीक आहे ना. मग पॅकेज झाले तर आपण एक डेटाबेसची कनेक्शन पण करू. डेटाबेसची कनेक्शन घेण्यासाठी कॉन व्हेरिएबल घेतला. त्यानंतर MySQL डॉट क्रिएट कनेक्शन आणि त्यामध्ये पहिलं राहील होस्ट. होस्ट काय आपला? लोकल होस्ट. त्यानंतर युजर काय? रूट. त्यानंतर पासवर्ड आहे तो तुमचा टाका. मी एम्प्टी ठेवला. आणि लास्ट मध्ये डेटाबेस. डेटाबेस कोणता आहे? A to Z 50. ठीक आहे, झालं डेटाबेस. मग याने काय झालं की आपलं जे काय MySQL ची कनेक्शन होतं, डेटाबेसची कनेक्शन होतं, ते कनेक्शन पॉसिबल झालं. मग त्यानंतर आपण काय करणार की मिडलवेअर. मग मिडलवेअर पहिली कोणती? EXE ची करू, म्हणजे युटिलची. युटिल डॉट प्रॉमिसिफाय. विसरलात काय? कॉन डॉट क्युरी आणि डॉट बाइंड. त्यानंतर त्यात कॉन राईट केलं. अजून कोणती मिडलवेअर सांगा बरं? पहिला आपण एक ऍप व्हेरिएबल घेऊ आणि त्यामध्ये एक्सप्रेस. ठीक आहे, आणि सांगा बरं मिडलवेअर कोणते म्हणतात? ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट बॉडी पार्सर डॉट URL एन्कोडेड आणि त्यानंतर एक्सटेंडेड कोलन ट्रू केलं. अजून कोणती बरं? की सेशनची. ठीक आहे, सेशनची एक राईट करू. ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट सेशन आणि सेशन मध्ये करली. पहिलं काय राहतं आपलं? की रिसिव्ह. रिसिव्हला काय सांगणार आपण? ट्रू. त्यानंतर सेव्ह आणि इनिशियलाइज त्याला काय सांगणार आपण? ट्रू. आणि त्यानंतर एक लास्ट मध्ये काय?
की सिक्रेट, आणि सिक्रेट मध्ये आपण एक टेक्स्ट साईट करू, मी करतो A to Z IT hub, तुम्ही कोणता बी टेक्स्ट साईट करा. ठीक आहे, हे झाली कोणती सेशन. आणि आपला एक जो काही सर्व्हर आहे, सर्व्हरला मी पोर्ट नंबर देतो app.listen 1000. ठीक आहे. तर आता आपण काय केलं की जे आपलं बेसिक स्ट्रक्चर होतं किंवा आपलं जे पॅकेज होते, मिडलवेअर होते आणि डेटाबेसची कनेक्शन होतं, ते कनेक्शन आपण काय घेतलं, करून घेतलं. ठीक आहे. मग आपण एक मिडलवेअर बनवतो, कोणती की स्लॅशची. मग त्यासाठी ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश आणि त्यानंतर कोमा देऊन फंक्शन. फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहील रिस्पॉन्स. आणि जो काही RES आहे त्याला मी रेंडर करतो मी. ठीक आहे, होम डॉट इजेस करतो. ठीक आहे, आणि होम डॉट इजेस कुठे राहील की व्ह्यूज फोल्डर मध्ये. मग एक व्ह्यूज फोल्डर बनवला आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये होम डॉट इजेस. ठीक आहे, इतर कॉन्सेप्ट आहे. मग जे काय आपलं होम डॉट इजेस आहे, ठीक आहे, इतर कॉन्सेप्ट क्लिअर सगळ्यांचा. ठीक आहे, आपण जेव्हा आपल्याला काय करायची, लॉग इन कन्सेप्ट करायचा आहे. ठीक आहे ना, काय करायचे आज आपल्याला लॉग इन कन्सेप्ट करायचं. मग लॉग इन कन्सेप्ट करताना पहिले काय राहील, पहिले क्रिएट अकाउंट राहील. क्रिएट अकाउंट. ठीक आहे, आणि क्रिएट अकाउंट मध्ये काय राहणार की आपल्या फील्ड राहतील. काय राहील पहिलं, आज कोणता बनवायचा टेबल, इंस्टाग्रामचा घ्यायचा. इंस्टाग्रामचा टेबल बनवू आज. युजरचा काल घेतला, आज इंस्टाग्रामचा घे. अरे ग्राम. ठीक आहे, आणि जे काही इंस्टाग्रामचा टेबल आहे, टेबल मध्ये पहिली फील्ड काय राहील, आयडी राहील. पहिलं राहील युजर नेम, त्यानंतर सेकंड घेऊ आपण युजर ईमेल घेऊ, त्यानंतर युजर मोबाईल घ्यायचा. अजून काय घेणार आपण, युजर एज घ्यायची किंवा डेट ऑफ बर्थ घेऊ, चालेल ना. मग डेट ऑफ बर्थ घेऊ, त्यानंतर एक पासवर्ड घेऊ. ठीक आहे, जे काय आपण इंस्टाग्रामचा टेबल असेल, टेबल मध्ये किती फील्ड राहतील आपल्या, आज 5 फील्ड राहतील. ठीक आहे, मग आपण काय करू, टेबल बनवून घेऊ पहिलं. ठीक आहे, डेटाबेस साठी एक काय करू, टेबल बनवून घेऊ. मग डेटाबेस एक मायस्क्यूएलचा टेबल बनवण्यासाठी क्वेरी काय आहे, क्रिएट टेबल. टेबल नेम काय राहील आपलं, इंस्टाग्राम. ठीक आहे, आणि राऊंड ब्रॅकेट. मग पहिलं कॉलम कोणता राहील आपला, आयडी. आयडीला टाईप राहील इंट, त्यानंतर प्रायमरी की, ऑटो इन्क्रीमेंट. ठीक आहे, की राहिला का, ठीक आहे की. आणि त्यानंतर राहील ऑटो इन्क्रीमेंट. ठीक आहे, मग त्यानंतर नेक्स्ट कॉलम कोणता, युजर नेम. युजर नेमला आपण टाईप देऊ, मी varchar देतो आणि त्यामध्ये 100 राईट केलं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कॉलम युजर ईमेल, त्याला टाईप देणार मी varchar आणि त्यामध्ये 100 राईट. ठीक आहे, त्यानंतर राहील युजर मोबाईल, त्याला टाईप देतो मी varchar देणार. varchar मध्ये मी ईमेल. ठीक आहे, 15 राईट करतो फक्त. जी काय कॅरेक्टर असते युजर मोबाईलचे फक्त 15 असतील स्टोर, त्याच्यावर होणार नाही. ठीक आहे, आणि एक युजर डेट ऑफ बर्थ. युजर डेट ऑफ बर्थ साठी मी TOB घेतलं आणि त्याला टाईप देतो मी varchar, आणि varchar मध्ये राईट करतो सपोज. ठीक आहे, 10 राईट करू, चालेल. आणि त्यानंतर लास्ट मध्ये पासवर्ड कॉलम, त्याला टाईप देणार मी varchar, varchar मध्ये राईट करतो 100. ठीक आहे, झालाय टेबल आपला. मग जो काय टेबल झालाय क्रिएट, तो आपण वर्क बेंच मध्ये रन करून घेऊ एकदा. त्याला सिंपली कॉपी केला आणि वर्क बेंच ओपन करू आपण आता. हा स्लो घेऊ. ठीक आहे, एकदम जास्त स्पीड वाटले तर सांगा. झालंय वर्क बेंच ओपन. आणि जे काय आपण क्वेरी क्रिएट केली, राईट केली, त्याला आपण सिंपली काय करू, वर्क बेंच मध्ये
रन करू. याने काय होणार की आपला जो काय टेबल आहे मायस्क्यूएल मध्ये टेबल क्रिएट होईल. झालाय ग्रीन टिक आली म्हणजे आपला काय झाला इंस्टाग्रामचा टेबल सक्सेसफुली क्रिएट झाला. ठीक आहे. मग जे काय आपण होम पेज आहे होम पेजवर आपण काय करणार की एक क्रिएटचं राहणार म्हणजे काय क्रिएट अकाउंटचं पेज राहणार. मग मी H1 मध्ये राईट करतो क्रिएट अकाउंट. ठीक आहे. म्हणजे हा ठीक आहे तो पाहणार आहे आपण थोडस ते कॉन्सेप्ट थोडं पुढे ते पाहणार आहे. ठीक आहे. हा समजलं डेटा स्टोअर केलं. ठीक आहे. मग आपण काय करू एक क्रिएट अकाउंट होम पेजवर मी काय केलं क्रिएट अकाउंट केलं आणि त्यानंतर एक फॉर्म घेतला. फॉर्मला ऍक्शन देतो मी क्रिएट अकाउंट आणि मेथड देणार. एक मेथड काय देतो की पोस्ट मेथड दिली. मग जो काय क्रिएट अकाउंटचा फॉर्म राहील त्यामध्ये कोणती कोणती फील्ड राहणार आपली एंटर युजर नेम राहील आणि एक इनपुट घेतला. इनपुटला टाईप दिला टेक्स्ट. त्यानंतर एक मी नेम देतो युजर नेम म्हणून. आयडी ची गरज नाही त्याला मी रिमूव्ह केलं आणि एक BR. नेक्स्ट फील्ड कोणती बरं युजर ईमेल. ठीक आहे. एक युजर ईमेल घेतलं एंटर युजर ईमेल राईट केलं आणि त्याला एक टाईप देतो ईमेल आणि त्याला एक नेम देणार की ईमेल. ठीक आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट फील्ड राहील आपली युजर मोबाईल. त्याला टाईप देऊ आपण नंबर. सिंपली नंबर टाईप दिला आणि त्याला एक नेम द्यावा लागेल मोबाईल. त्यानंतर कोणती फील्ड आहे युजर डेट ऑफ बर्थ आणि त्याला टाईप देऊ आपण डेट. ठीक आहे ना. डेट टाईप दिली आणि इथं युजर घेणार आपण डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ. ठीक आहे. त्यानंतर एक फील्ड राहील युजर पासवर्ड. पासवर्ड टाईप घेतला त्याला टेक्स्ट इनपुटला टाईप देऊ आपण पासवर्ड आणि त्यानंतर एक नेम पास करतो. नेम पास करतो मी पासवर्ड म्हणून आणि त्यानंतर एक लास्ट मध्ये एक बटन राईट करतो. बटनला काय नाव देणार मी की क्रिएट अकाउंट. ठीक आहे. आणि जो काय आपला प्रोग्राम आहे त्याला मी रन करतो सिंपली नोडिमॉन. रन करण्यासाठी कमांड काय आहे नोडिमॉन index.js. ठीक आहे. प्रोग्राम झाला एक्झिक्यूट आणि त्याला आपण ब्राउझरला पाहतो. मग त्यासाठी लोकल होस्ट :1000 आलाय फॉर्म. ठीक आहे ना. मग आपण काय करतो एक क्रिएट अकाउंटचा फॉर्म भरवलाय. ठीक आहे. मग मी एक खाली बटन राईट करतो एक अँकर टॅग मध्ये काय बटनला नाव देतो लॉग इन म्हणून. ठीक आहे. आणि सिधे स्लॅश लॉग इन करतो. ठीक आहे ना. म्हणजे युजरचं पहिलं अकाउंट ऑलरेडी असेल तर युजर लॉग इनला जाणार. ठीक आहे. नसेल अकाउंट तर नवीन अकाउंट बनवणार. मग मी काय करतो एक नवीन युजर नेम भरलं दत्ता म्हणून भरतो. एक ईमेल आयडी देतो म्हणजे काय एक मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ घेतो माझी डेट ऑफ बर्थ टाकली सध्या. ठीक आहे. आणि एक पासवर्ड 1 2 3 4 5 6 7 पासवर्ड घेतला आणि क्रिएट अकाउंट केलं. मग डेटा कुठे गेला क्रिएट गेला. ठीक आहे. आणि कोणत्या मेथडने गेला पोस्ट मेथडने गेला. ठीक आहे. मग जो काय डेटा आहे तो आपण app.post राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये क्रिएट अकाउंट कोमा देऊन सिंक राईट करतो मी आणि त्यानंतर फंक्शन आणि फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट दुसरं काय राहणार रिस्पॉन्स आणि जो काय रिस्पॉन्स आहे त्याला मी सेंड करतो. मग डेटा कशात आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये चेक करू की आपल्याला आणि मी ह्याला रिफ्रेश केलं भेटतोय डेटा. मला डेटामध्ये काय भेटले मला युजर नेम ईमेल मोबाईल डेट ऑफ बर्थ भेटली आणि पासवर्ड भेटला. मग जो काय हा डेटा आहे डेटा मला काय करायचा आता इन्सर्ट करायचा आहे कुठे की जो आपण इंस्टाग्रामचा मायस्क्यूएल मध्ये टेबल बनवला होता त्या टेबल मध्ये. मग इथे कोणती क्वेरी राईट होईल की इन्सर्टची क्वेरी. ठीक आहे. मग डेटा आपण इन्सर्ट करून घेऊ. मी एक व्हेरिएबल घेतला डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी आणि एक SQL क्वेरी राईट करतो. सांगा बरं इन्सर्टची क्वेरी इन्सर्ट इनटू इंस्टाग्राम. ठीक आहे.
आणि राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिली व्हॅल्यू कोणती, कॉलम पहिला युजर नेम, त्यानंतर युजर ईमेल आणि त्यानंतर युजर मोबाईल आणि युजर डेट ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ बर्थ आणि त्यानंतर पासवर्ड. ठीक आहे, कॉलम राईट केले. कॉलम नंतर एक कोणता कीवर्ड, व्हॅल्यूज कीवर्ड आणि राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिले घेऊ आपण व्हॅल्यू युजर नेम साठी, दुसरी ईमेल साठी, तिसरी मोबाईल साठी, तिसरी डेट ऑफ बर्थ साठी आणि चौथी पासवर्ड साठी. आणि जो काय डेटा आहे तो डेटा आपण सिंपली इथे प्रिंट करून देऊ. मग डी डॉट युजर नेम, मग नेक्स्ट फील्ड मध्ये डी डॉट युजर ईमेल आणि थर्ड मध्ये डी डॉट युजर मोबाईल आणि इथे काय इन डी डॉट युजर डेट ऑफ बर्थ, युजर डेट ऑफ बर्थ डी राहिले का पुढे, डी राईट करू. आणि जो काय पासवर्ड आहे तो पण पासवर्ड आपण डी डॉट मधून पास करून देऊ, डी डॉट पासवर्ड. ठीक आहे, झाली आपली क्युरी राईट. मग जी काय क्युरी राईट झाली त्याला आपण सिंपली रन करणार. मग रन करण्यासाठी आपण काय करतो, वेअर घेतला डेटा आणि अवेट. अवेट मध्ये EXE ला काय केलं मी, SQL क्युरी पास करतो आणि जो काय आपल्याला डेटा भेटन तो डेटा मी सेंड करतो. डेटा सेंड केला आणि आउटपुट पेजला गेलो आणि याला रिफ्रेश केलं. काय बोलतोय, इंस्टाग्राम डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, आपले जो काय टेबल नेम होता टेबल नेम चुकला आहे. ग्राम. ठीक आहे, आणि मी याला रिफ्रेश करतो. झाला डेटा इन्सर्ट. आपली पहिली स्टेप झाली कंप्लीट. ठीक आहे, आपण स्टेप राईट केली होती काल पण, की क्रिएट अकाउंट, इन्सर्ट नॉर्मल, त्यानंतर एक लॉग इनचा फॉर्म बनवणार. ठीक आहे, मग एक लॉग इनचा फॉर्म बनवून घेऊ आपण. मग लॉग इनचा फॉर्म बनवण्यासाठी एक URL ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश लॉग इन, त्यानंतर एक कोमा देऊन सिंक राईट करतो मी आत्ताच. आणि एक फंक्शन, फंक्शन मध्ये काय राहील, एक राहील रिक्वेस्ट, दुसरं राहील रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स आहे त्याला मी करतो RES ला रेंडर करणार. रेंडर कोणतं पेज करणार, लॉग इन डॉट ECS. ठीक आहे, रेंडर केलं आणि फाईल पण बनवून घेऊ. फाईल मधून आपण व्ह्यूज फोल्डर मध्ये आणि जी काय लॉग इन आहे त्यात मी एक H1 मध्ये राईट करतो, लॉग इन युअर अकाउंट. ठीक आहे ना. आणि ते जो लॉग इनचा फॉर्म असेल, जो लॉग इनचा पेज आहे ते लॉग इन पेज मध्ये एक फॉर्म बनवतो. फॉर्मला नाव देतो मी व्हेरीफाय अकाउंट. ठीक आहे ना. आणि त्यामध्ये मेथड देतो, मेथड देणार मी पोस्ट. आणि त्या जो काही लॉग इनचा फॉर्म आहे त्यामध्ये दोन फील्ड राहतील. काय फील्ड राहील, एक राहील युजर नेम आणि त्यासाठी एक इनपुट घेतला. इनपुटला टाईप दिला टेक्स्ट, त्याला एक नेम पास करतो युजर नेम म्हणून आणि एक दोन PR राईट करतो. नेक्स्ट फील्ड कोणती, युजर एंटर पासवर्ड आणि त्यानंतर एक इनपुट घेतला, इनपुटला टाईप देऊ पासवर्ड आणि एक नेम देणार. सिंपली नेम दिलं मी पासवर्ड आणि दोन PR राईट करतो. आणि एक बटन राहील, बटनला काय नाव द्यायचं आपण, लॉग इन. ठीक आहे, चेक करू की आपण लॉग इन फॉर्म झालाय का क्रिएट. आणि मी लॉग इन वर जाण्यासाठी एक बटन केलं क्रिएट अकाउंटच्या फॉर्मवर आला. ठीक आहे, मग जो काही लॉग इनचा फॉर्म आहे त्यात मी एक युजर नेम राईट करतो दत्ता आणि पासवर्ड 1 2 3 4 5 6 7 आणि लॉग इन केलं. डेटा कुठे गेला, युजर अकाउंटला. ठीक आहे, मग तो डेटा आपण काय करू, त्याची URL बनवून घेऊ. ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये व्हेरीफाय अकाउंट, कोमा घेतला, सिंक राईट करतो आता. आणि फंक्शन, फंक्शन मध्ये काय राहील, एक राहील रिक्वेस्ट, दुसरं काय राहील रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स आहे मी त्याला सेंड करतो. ठीक आहे ना. मग आपली काय आली की
जो आपण काय केलं स्टेप कडे गेलो तर पाहिलं तर स्टेप कडे तर लॉग इनचा फॉर्म बनवायचा, त्यामध्ये दोन फील्ड युजर नेम आणि दुसरं आहे पासवर्ड. आणि जे काही आपण डेटा भेटणार युजर नेम आणि पासवर्ड तो काय करणार डेटाबेस मध्ये मॅच करणार. ऑनलाईनचे आहे का गेले? ठीक आहे, मग मॅच करणार आपण डेटा. मग डेटा मॅच करण्यासाठी क्युरी राईट करायला लागेल. मग एक क्युरी राईट करू SQL इक्वल टू टिल्ट आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम इंस्टाग्राम आणि त्यामध्ये वेअर वेअर. मग पहिली फील्ड कोणती मॅच करायची आपल्याला युजर नेम. जे काही युजर नेम भेटलं ते पास करून देऊ आपण. डी डॉट मध्ये आले, ठीक आहे. डी डॉट युजर नेम आणि दुसरी एक कोणती मॅच करायची आपल्याला, त्यासाठी अँड ऑपरेटर घेतलं. त्यानंतर पासवर्ड एक मॅच करायची. पासवर्ड इक्वल टू जो काय पासवर्ड भेटला आपल्याला बॉडीमध्ये तो पास करून देऊ आपण. डी डॉट पासवर्ड आणि एक व्हेरिएबल कोणता डी व्हेरिएबल व्हेअर डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी राईट केलं, ठीक आहे इथं. आणि जो काय डेटा भेटन क्युरी राईट झाली, क्युरी राईट झाली त्याला आपण रन करू. रन कसे करतो अवेट आणि अवेटला EXE मध्ये क्युरी पास करतो, ठीक आहे. आणि जो काय डेटा भेटन त्याला मी सेंड करतो. डेटा सेंड केला आणि आउटपुट पेजला जाऊन मी याला रिफ्रेश करतो, ठीक आहे. भेटतो एक डेटा युजर नेम आणि डेटा पासवर्ड. म्हणजे काय झालं युजर काय झाला डेटा भेटतोय म्हणलं काय झालं युजर लॉग इन झाला. नसता भेटला तर युजर काय झाला असता, ठीक आहे, काहीच नसतं आलं. मग आपण काल काय केलं की कंडिशन टाकली होती एक इफ मध्ये. कशी टाकली होती, इफ जो काही डेटाची लेंथ आहे डेटा डॉट लेंथ ठीक आहे आणि 0 पेक्षा मोठी असेल तर युजर काय झाला लॉग इन झाला. मग इधर RES मध्ये मी सेंड करतो की लॉग इन सक्सेस, ठीक आहे ना. यस कॅपिटल करतो. आणि डेटाची लेंथ आली 0 पेक्षा छोटी म्हणजे इक्वल आली तर युजर काय झाला फेल झाला. मग इल्स पार्ट मध्ये मग इल्स पार्ट एक्झिक्यूट होईल. आणि इल्स पार्ट मध्ये मी रिस्पॉन्स डॉट सेंड करतो की इनव्हॅलिड युजर, ठीक आहे. चेक करू आपण. याला रिफ्रेश केलं काय आलं लॉग इन सक्सेस आलं. सपोज मी चुकीचा पासवर्ड टाकला तर काय इनव्हॅलिड युजर. हे पॉईंट समजलाय. मग आपल्या स्टेप कडे गेलो तर स्टेप मध्ये काय की 2 स्टेप कंप्लीट झाला, डेटा मॅच झाला म्हणजे लॉग इन झाला युजर, ठीक आहे. मग थर्ड स्टेप मध्ये काय होती की युजर लॉग इन झाला तर सेशन मध्ये काय करायचं डेटा स्टोअर करायची, ठीक आहे. सेशनला डेटा स्टोअर करतो मध्ये कुठे डेटा स्टोअर करतो आपण सर्व्हरला, ठीक आहे. मग लॉग इन झाल्यामध्ये मग काय लॉग इन सक्सेस झाला की डेटा स्टोअर कर. मग डेटा स्टोअर कसा करतो आपण सेशन मध्ये रिक्वेस्ट डॉट सेशन आणि सेशन मध्ये काय करायचं आपल्याला एक युजर आयडी मला स्टोअर करायची, नेम नाही युजर आयडी करायची, ठीक आहे. म्हणजे युजर लॉग इन झाला सेशन मध्ये काय स्टोअर होईल आयडी होईल. मग सेशन मध्ये आयडी स्टोअर करण्यासाठी कसं रिक्वेस्ट डॉट सेशन आणि एक व्हेरिएबलचं नाव देतो. आणि डेटा कशात आला युजरचा की डेटा व्हेरिएबल मध्ये कितव्या इंडेक्स नंबरला 0 इंडेक्स नंबरला डेटा आलाय. आणि त्यामधून काय सेव्ह करायची आपल्याला काय सेव्ह करायची त्यातून युजर आयडी सेव्ह करायची. डॉट राहिला डॉट राईट करू आपण. आणि जो काय आपण डेटा स्टोअर केलाय मी त्याला कन्सोल करून चेक करणार की डेटा स्टोअर होतोय का, ठीक आहे ना. रिक्वेस्ट डॉट सेशन डॉट युजर आयडी सिंपली कन्सोल केले. म्हणजे काय होणार की जेव्हा युजर लॉग इन सक्सेस होणार तेव्हा सेशन मध्ये काय होणार युजरची आयडी स्टोअर होणार. आणि मी सिंपली काय केली जी काय आयडी भेटेल ती कन्सोल केली मी, ठीक आहे. आपण कन्सोल मध्ये गेलो, ठीक आहे ना. इथे एक मी नेम देतो म्हणजे आपल्याला कन्सोल मध्ये दिसेल की युजर आयडी बाबा स्टोअर झाली युजर आयडी, ठीक आहे ना इक्वल टू म्हणजे कन्सोल मध्ये आयडी स्टोअर झाली की चेक करू आपण कन्सोल मध्ये काय आहे का सध्या
काहीच नाहीये. मग मी ब्राउझरवर जातो आपल्या आउटपुटवर आणि युजर काय करतो, एक लॉग इन करतो युजर. त्याला मी रिफ्रेश केलं आणि एक युजर नेम टाकतो. सपोज माझं जो मागाशी टाकला होता तो टाकला दत्ता आणि 1 2 3 4 5 6 7 असा पासवर्ड टाकला आणि लॉग इन केलं. युजर काय झाला, सक्सेस लॉग इन झाला. मग सक्सेस झाल्या आपण काय केले, सेशन मध्ये एक युजरची आयडी स्टोअर केली. चेक करू आयडी झाली का प्रिंट. काय आली आयडी, अनडिफाईंड आली. का बरं अनडिफाईंड आली, नाही दिली का, फक्त आपण युजर नेम नाही दिली, फक्त आयडी दिली. ठीक आहे ना. मग इथं पण आपण काय देणार, नुसतं स्टोअर करताना आयडी देणार. ठीक आहे. मग एकदा मी रिपीट जातो पेजवर, याला रिफ्रेश करतो आणि एक युजर नेम देतो. दत्ता युजर नेम दिला, पासवर्ड टाकतो 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि लॉग इन केलं. काय झालं, म्हणजे काय म्हणता, समजलं नाही काय झालं म्हणता. आपण काय केलंय, हा सिलेक्ट स्टार फ्रॉम इंस्टाग्राम वेअर युजर नेम आणि पासवर्ड फिल केलाय. हा म्हणजे रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आयडी नाही आली, तर युजर नेम आणि पासवर्ड रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये सपोज तुम्हाला समजलंय का. आपण काय केलंय, जो काय लॉग इन, एक काय केलं आपण, एक लॉग इनचा फॉर्म बनवलाय. ठीक आहे ना. आपली स्टेप काय होती की जो लॉग इनचा फॉर्म बनवलाय, लॉग इनचा फॉर्म मध्ये काय, जो एक 2 फील्ड घेतल्या, एक युजर नेम घेतलंय आणि दुसरं काय घेतलंय, पासवर्ड घेतलंय. मग जे आपण युजर नेम आणि पासवर्ड टाकतो तो काय करतो, डेटाबेस मध्ये मॅच करतो. एक काय युजर नेम आणि पासवर्ड, ह्या दोन्ही ह्याचा एक युजर आहे का डेटाबेस मध्ये, ते काय करतो आपण चेक करतो. असेल तर लॉग इन आणि नसेल तर इनव्हॅलिड युजर नेम. मग सिंपली आपण तेच केलंय. मग जेव्हा युजर लॉग इन होईल तेव्हा आपण काय करणार की सेशन मध्ये आयडी स्टोअर म्हणजे डेटा स्टोअर करणार. मग इथे मी काय केलंय, मग ही कंडिशन कधी होणार की जेव्हा युजर लॉग इन होईल. मग ते त्यामध्येच मी राईट काय केलंय की सेशन मध्ये आयडी स्टोअर करतोय रिक्वेस्ट डॉट सेशन आणि त्यामध्ये एक नेम देतो मी युजर आयडी म्हणून. ठीक आहे ना. आणि जो काय आपल्याला आयडी भेटलाय तो कशात आलाय, डेटा मध्ये आलाय. कितव्या नंबर, 0 इंडेक्स मध्ये आलाय आणि त्यामधलं काय स्टोअर करायचे, मला आयडी स्टोअर करायची. सिंपली युजर लॉग इन झाला तर काय होणार, आपल्याला सेशन मध्ये आयडी स्टोअर होणार. आणि जी काय आयडी स्टोअर झाली मी फक्त ती कन्सोल केली, कन्सोल डॉट लॉग राईट केले आणि त्यामध्ये काय केले, जो काय आयडी सेशन मध्ये स्टोअर झालाय किंवा सर्व्हरला स्टोअर झालाय तो मी सिंपली प्रिंट केलाय फक्त कशात, की कन्सोल मध्ये. म्हणजे जेव्हा युजर लॉग इन होईल तेव्हा सेशन मध्ये काय होईल, आपली युजर आयडी स्टोअर होईल. मग मी तो फंडा केला आहे की आपण एक युजर लॉग इन करायला. मी सपोज टाकलं दत्ता आणि त्याचा पासवर्ड टाकतो 1 2 3 4 5 6 7 आणि युजर काय केलं मी, इथे काय आलंय, लॉग इन सक्सेसफुली. मग कन्सोल मध्ये आपण जो काय आयडी स्टोअर केलता सेशन मध्ये तो आयडी भेटला आपल्याला. ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर्स का कन्फ्युज होत आहे थोडस, ऑनलाईन मेंबर्स. ऑनलाईन मेंबर्स इतर पॉइंट क्लिअर ना, की जेव्हा युजर लॉग इन होईल तेव्हा सेशन मध्ये काय होईल, युजरचा आयडी स्टोअर होईल. ठीक आहे ना. इतर फंडा समजलाय. म्हणजे युजर लॉग इन झाला की युजरची काय होणार, आयडी सेशन मध्ये स्टोअर होणार. सपोज मी काय करतो की आता कन्सोल मध्ये किती आयडी आपल्या सध्या 1 आयडी. ठीक आहे. मी सपोज काय करतो, दुसरा युजर लॉग इन करतो. ठीक आहे. बॅक आलो आणि अजून बॅक जातो, एक नवीन युजर क्रिएट करतो. नाव देतो मी एबीसी देऊ, एबीसी युजर नेम दिलं आणि एक ईमेल देतो. त्याचा एक मोबाईल नंबर राईट करतो आणि त्याची डेट ऑफ बर्थ आणि पासवर्ड देतो 1 2 3 4 5 आणि याला करतो क्रिएट अकाउंट. झाला डेटा इन्सर्ट. मग मी लॉग इन करणार आहे माझा. लॉग इनला आलो आणि त्याचा युजर नेम टाकतो एबीसी आणि त्याचा पासवर्ड जो होता 1 2 3 4 5 आणि लॉग इन केलं. लॉग इन झालं सक्सेसफुली. मग सेशन मध्ये आयडी किती स्टोअर झाला, आता 2 आयडी स्टोअर झाला.
म्हणजे युजर लॉग इन झाला की सेशन मध्ये आयडी किती स्टोअर होणार, की त्या युजरचा आयडी स्टोअर होणार. ठीक आहे. मग ह्याच आयडीचा यूज करून आपण काय करणार आहे की व्हॅलिडेशन टाकणार आहे, रिडायरेक्ट करणार आहे युजरला. मग लॉग इन सक्सेस झाला तर युजरला कुठे पाठवणार आपण, इथवर समजलंय ना ऑनलाईन मेंबर्स, इथवर समजलंय का, इथवर पॉईंट क्लिअर आहे ना सर्वांचं. कन्फ्युज होण्यापेक्षा आपण ट्राय करतात एवढं तुम्ही का घेऊ पुढे. ऑनलाईन मेंबर्स काय करतात, ट्राय करतात का घेऊ पुढे मी. अरे मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ट्राय करतात बाकीचे, ट्राय करतो बोलतात. तुम्ही एवढं ट्राय करा, डेटा सेशन मध्ये आयडी काय करा, स्टोअर करा. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर फास्ट नोट करून घ्या आणि मेसेज बॉक्स मध्ये राईट करा, कारण की आपण दररोज हे घेतो. थोडस पुढे जाऊ ना आपण. ठीक आहे का घेऊच, कन्फ्युज होता ना तुम्ही, ट्राय करा. आपण पुढचा पॉईंट मी लास्ट मध्ये घेतो. ठीक आहे. आणि झाल्यानंतर मेसेज बॉक्स मध्ये राईट करत चला, विदाउट एररच करा. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स लक्ष द्या तुम्ही. ऑफलाईन नंतर राईट करा. मला माहिती आहे तुमचं झालंय, पण नंतर राईट करा. ठीक आहे. तर आपण काय केलंय की जेव्हा एक इनपुट घेतला, इनपुट मध्ये जेव्हा युजर लॉग इन होईल तेव्हा सेशन मध्ये काय केलंय आपण, आयडी स्टोअर केलाय. ठीक आहे ना. मग त्या आयडीचा यूज करून आपण काय करणार आहे की युजरला प्रोफाईल पेज किंवा लॉग इन होम पेजला पाठवणार. ठीक आहे. डेटा तर स्टोअर केलाय आपण. ठीक आहे ना. मग डेटा स्टोअर केल्यानंतर आपण कुठे पेजला पाठवणार, आपण रिडायरेक्ट कुठे करणार, प्रोफाईल पेजला. मी ठीक आहे, प्रोफाईल पेजला आपण रिडायरेक्ट. मग मी RES डॉट रिडायरेक्ट, मी रिडायरेक्ट कुठे करणार, स्लॅश प्रोफाईलला. ठीक आहे ना. म्हणजे युजर लॉग इन झाला की कुठे जाणार, प्रोफाईल पेजला. ठीक आहे. मग जी काही प्रोफाईल पेजची URL असेल ते मी क्रिएट करून घेतो. ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट कोमा डबल कोड मध्ये स्लॅश प्रोफाईल आणि कोमाधून एक फंक्शन राईट करतो. फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहील, रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स भेटतोय त्याला मी रेंडर करतो. रेंडर कुठे करणार की प्रोफाईल डॉट EGS ला, .EGS. ठीक आहे. आणि जी काही प्रोफाईल डॉट EGS फाईल आहे त्याला मी क्रिएट करून घेतो व्ह्यूज फोल्डर मध्ये, आणि प्रोफाईल मध्ये H1 मध्ये राईट करतो वेलकम टू प्रोफाईल पेज. ठीक आहे ना. म्हणजे काय होईल की युजर लॉग इन झाला तर रिडायरेक्ट कुठे होणार, प्रोफाईल पेजला. आणि प्रोफाईल मध्ये आपण काय केलंय, सिंपली प्रोफाईल पेज दाखवलंय. ठीक आहे ना. आता मी सपोज काय करतो, विदाउट लॉग इन करता जाऊ शकतो, चेक करतो. ब्राउझरला आलो आणि त्याची मी सिंपली URL चेंज करतो. बॅक येतो एकदा, आणि मी आता अकाउंट काय केलं, लॉग इन नाही केलं, फक्त मी काय करतो एक URL चेंज केली स्लॅश ऍप डॉट गेट. ठीक आहे. प्रोफाईल पेज आपण चेक करतो, मी रिडायरेक्ट प्रोफाईल आणि डबल मी काय करतो, काय इश्यू आला, बरोबर आहे ना, रिडायरेक्ट केले. ठीक आहे. एकदा मी काय करतो, सर्व्हर रिस्टार्ट करतो. आणि काय केलं मी आता, कुठे लॉग इन फॉर्मला आहे, आणि लॉग इन फॉर्मची काय करतो मी URL चेंज करतो. URL टाकतो स्लॅश प्रोफाईल. कुठे आलो मी, म्हणजे URL चेंज केली की मी कुठे आलो, डायरेक्टली प्रोफाईल पेजला आलो. पण मला असं करायचे की युजर जेव्हा लॉग इन होईल तेव्हाच प्रोफाईल पेजला आला पाहिजे. ठीक आहे ना. मग मी सपोज काय केलं, एक युजर नेम टाकलं दत्ता आणि पासवर्ड टाकतो 1 2 3 4 5 आणि लॉग इन केलं. युजर झाला लॉग इन. मग युजर लॉग इन झाले कुठे रिडायरेक्ट झाला पाहिजे,
इनव्हॅलिड, ठीक आहे, इनव्हॅलिड झाला आपला युजर. पासवर्ड चुकला वाटतं, आय थिंक. पासवर्ड मी 667 आणि काय केलं, लॉग इन केलं, आला युजर. पण आपण जेव्हा URL चेंज करतो तेव्हा पण युजर येतोय. मग त्यासाठी एक कंडिशन टाकायची. कंडिशन किंवा जो आपण सेशन मध्ये आयडी स्टोअर केलाय त्या आयडीचा यूज करून काय करणार आपण, रिडायरेक्ट करणार. मग जी काय प्रोफाईल पेजची URL आहे तिथे एक कंडिशन टाकणार. इफ मध्ये काय टाकणार, रिक्वेस्ट डॉट सेशन आणि डॉट युजर आयडी. युजर आयडी असेल किंवा आपण एकच कंडिशन राईट केली म्हणजे काय, ट्रू ऑर फॉल्स मध्ये. म्हणजे रिक्वेस्ट डॉट सेशन मध्ये आयडी असेल तर युजरला कुठं पाठव, प्रोफाईल पेजला पाठव. आणि आयडी नसेल, इल्स मध्ये काय आयडी नसेल तर त्याला काय कर, लॉग इन पेजला रिडायरेक्ट कर. मग रिस्पॉन्ड डॉट मी रिडायरेक्ट करणार कुठे, स्लॅश लॉग इन ला किंवा युजर राईट, ठीक आहे, मी सेंड करतो म्हणजे समजेल. रिस्पॉन्ड डॉट सेंड आणि त्यामध्ये करतो इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. म्हणजे याने काय होणार की जी काय प्रोफाईल पेजला जायचं असेल तर सेशन मध्ये काय पाहिजे, आयडी स्टोअर पाहिजे. मग आयडी कधी भेटणार, जेव्हा युजर लॉग इन करणार. ठीक आहे, मग आपण काय करू, आउटपुट पेजला जाऊ. मी याला रिफ्रेश करतो, काय आलंय, इनव्हॅलिड युजर नेम आणि पासवर्ड. ठीक आहे, मी एकदा लॉग इन करतो, माझा अकाउंट लॉग इन करतो. मी टाकलं दत्ता पासवर्ड टाकला आणि पासवर्ड टाकतोय 1 2 3 4 5 6 आणि लॉग इन केलं. कुठं आलं, इनव्हॅलिड युजर नेम युजर. ठीक आहे, 7 पर्यंत पासवर्ड आहे आपला, 7 टाकतो आणि काय केलं मी, कुठे आलो, वेलकम टू प्रोफाईल पेजला आलो. आणि मी काय करतो, जो काही सेशन मध्ये आयडी झालाय स्टोअर मी त्याला एकदा क्लिअर करतो. जो आपला काही सर्व्हर आहे मी त्याला क्लिअर करतो आणि जातो मी लॉग इनच्या पेजला. आता मी इथे आलोय पेजला. ठीक आहे, सर्व्हर स्टार्टच नाही केलं का आपण, नोडिम ऑन केलं, मी स्टार्ट केलं सर्व्हर. आणि सपोज मी विदाऊट लॉग इन करता मी प्रोफाईल पेजला जाण्याचा प्रयत्न करतो. मग मी काय करतो, इथे URL काय करतो, मी चेंज करतो, स्लॅश प्रोफाईल. काय आलं, आपण इथं मेसेज राईट केलाय म्हणून आलं. ठीक आहे, आपण इथं रिडायरेक्ट करू. सपोज इनव्हॅलिड केलं इथं, मी रिडायरेक्ट कुठे करणार, की सेशन मध्ये आयडी नसेल तर युजर कुठे गेला पाहिजे, लॉग इन अकाउंटला गेला पाहिजे, लॉग इन. ठीक आहे ना, मी काय केलंय, युजर लॉग इन नाही केलं. सपोज मी URL चेंज करून जातो, प्रयत्न करतो जाण्याचा, स्लॅश प्रोफाईल आणि एंटर केलं. कुठे आलो मी, लॉग इनलाच येतोय मी. डबल मी एकदा काय करतो, प्रोफाईल URL चेंज करतो, प्रोफाईल एंटर केलं. काय होतंय, जवळ मी लॉग इन करत नाही तोपर्यंत मी प्रोफाईलला पेजला जाऊ शकत नाही. आणि मी इकडनं लॉग इन करून जातो, दत्ता टाकलं आणि त्याचा एक पासवर्ड 1 2 3 4 5 6 7 आणि लॉग इन केलं, आलो प्रोफाईल पेजला. म्हणजे जेव्हा सेशन मध्ये आयडी स्टोअर होईल तेव्हाच आपण काय होतो, प्रोफाईल पेजला जाऊ शकतो. अदरवाईज झालं लॉग इनचा कॉन्सेप्ट, एवढाच आहे, सिंपल आहे. ठीक आहे, आणि तुम्ही लॉग इनच्या फॉर्म मध्ये क्रिएट अकाउंटची URL टाका, इथे अँकर टॅग घ्या आणि इथे ऑलरेडी क्रिएट अकाउंट किंवा टाका, इथे क्रिएट अकाउंट द्या. अरे फिलिंग चुकली का, क्रिएट अकाउंट किंवा क्रिएट न्यू अकाउंट करा. आणि HRF मध्ये द्या होम पेजची URL. म्हणजे काय होईल, किती एक URL, मला क्रिएट अकाउंट करायची, क्रिएट अकाउंट करणार, मला अकाउंट लॉग इन करायची, मी लॉग इन करणार. ठीक आहे, फंडा समजतोय ऑनलाईन मेंबर्स, ऑनलाईन मेंबर्स. अरे मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. अरे तुम्हाला किती सांगायला लागतं यार, नुसतं सांगायचे मेसेज बॉक्स मध्ये परत एकदा. ठीक आहे, बाकीच्यांचं असं बोला ना. ठीक आहे, आपण काय केले की जो डेटा लॉग इन युजर काय झाला, लॉग इन झाला तर सेशन मध्ये आयडी काय होणार, सेशन मध्ये आयडी काय होणार, स्टोअर होणार. आणि सेशन मध्ये आयडी स्टोअर झाल्यानंतर युजरला कुठे पाठवणार आपण, रिडायरेक्ट कुठे करणार, प्रोफाईल पेजला. मग प्रोफाईल पेजला युजर
युजर कुठे जाणार प्रोफाईल पेजला. मग जेव्हा प्रोफाईल पेजला जायचं असेल तर आपण कंडिशन टाकली की सेशन मध्ये काय पाहिजे, आयडी पाहिजे. आयडी असेल तरच मी प्रोफाईल पेजला पाठवणार, अदरवाईज नसेल तर मी रिडायरेक्ट कुठे करणार, लॉग इन पेजला. हाच फंड आहे फक्त की कंडिशन टाकली, सेशन मध्ये आयडी असेल तरच मी प्रोफाईल पेजला सोडणार, अदरवाईज नसेल तर डबल लॉग इनला मी रिडायरेक्ट करून टाकणार. हाच फंड आहे. जो आपण सेशन मध्ये आयडी स्टोअर केला त्याचाच यूज करून आपण काय केलंय, रिडायरेक्ट केलंय. सिंपल फंड आहे. ऑनलाईन मेंबर्स समजताय? तन्मय ट्राय करतात एवढं, हाच फंड आहे बस. लॉग इनचा एवढाच कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, ट्राय करा आणि ग्रुपवर शेअर करा म्हणजे मला समजेल. त्याला डिझाईन वगैरे करून शेअर केलं तर अति उत्कृष्ट. ठीक आहे, ट्राय करा एवढं.